मित्रांनो, बऱ्याच वेळा असं असतं, की आपल्याला किचन उपलब्ध नसतं. म्हणजे आपण प्रवासात असू, आपण हॉस्टेलवरती राहत असू, आपण कुठल्या पाहुण्यांकडे गेलेले असू किंवा आपण अशा पॉइंटला आहे, की जिथं आपल्याला स्वयंपाक करायची सोय उपलब्ध नाहीये. मग बऱ्याच वेळा आपण काय करतो, की आपण हॉटेलमध्ये जातो, मेसमध्ये जातो आणि मग इथे आपल्याला जे मिळेल ते खायला लागतं. आणि बऱ्याच वेळा असं असतं, की आपल्याला जे खायला मिळतं, त्याच्यामध्ये आपल्या शरीराचं पोषण व्यवस्थित होत नाही. आता एखादा आठवडा ठीक आहे, एखादा महिनाही ठीक आहे. पण जर तुम्ही वर्ष-वर्ष अशा प्रकारचं अन्न खात राहिलात, म्हणजे तुमचा कंटिन्युअस प्रवास असेल किंवा तुम्ही हॉस्टेलवरती बरीच वर्ष राहत असाल, तर मग होतं काय, की हळू तुमच्या शरीराची झीज व्हायला लागते. तुम्हाला योग्य प्रकारे पोषण मिळत नाही आणि मग तुम्ही रोगाकडे तुमची वाटचाल सुरू होते. मग ज्या ज्या लोकांना ह्याच्यापासून सुटका नाहीये, म्हणजे हॉस्टेलवर मला 4 वर्ष राहायचंच आहे किंवा माझ्या जॉबमध्ये मला खूप फिरायलाच लागतं. तर ह्यांनी काय करायचं? तर एक साधी सोपी गोष्ट सांगतो, की जिथं किचन उपलब्ध नाहीये, तिथे 2 प्रकारे तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकता. पहिली गोष्ट म्हणजे बाजारात जा, तिथून जे काही जवळ असेल तिथे आणि तिथून स्वस्त असलेल्या, मुबलक असलेल्या कच्च्या भाज्या आणि फळं विकत घ्या आणि ती रोज पाव किलो ते अर्धा किलो खाणं सुरू करा. हे कुणालाही कुठेही करता येतं, ह्याच्यासाठी किचनची आवश्यकता नाही. तुमच्याकडे 1 प्लेट आणि 1 सुरी असेल तरीसुद्धा बास आहे. ते नसेल तर जे काही फळ मिळेल ते डायरेक्ट तसंच खा, फक्त धुवून खा. तेवढं सुद्धा बास होतं. आणि दुसरा उपाय म्हणजे मटकी, मूग अशासारख्या ज्या उसळी आहेत, त्या भिजत घालायच्या, त्याला मोड आणायचे आणि ते मोड आलेले कच्चे खायचे. त्याला शिजवायची सुद्धा आवश्यकता राहत नाही. थोडं तिखट-मीठ असेल तर घाला, नसेल तरी चालतं. म्हणजे कच्च्या भाज्या, फळं आणि भिजवलेल्या उसळी ह्या 3 प्रकार जर तुम्ही साधारणतः रोज पाव किलो ते अर्धा किलोच्या रेंजमध्ये खात असाल, तर तुम्हाला व्यवस्थित फायबर मिळणार आहे, व्हिटॅमिन्स मिळणार आहे, मिनरल्स मिळणार आहेत आणि एकदा हे सगळं व्यवस्थित व्हिटॅमिन वगैरे मिळायला लागली, की मग त्याच्यावरती जाऊन तुम्ही जे हॉटेलमध्ये खाताय, त्याच्यामुळे तुमच्या शरीराचं होणारं कुपोषण होणार नाही. एवढं तुम्ही करायला लागा आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, की 1 महिन्याच्या आत तुमची तब्येत व्यवस्थित सुधारलेली असेल.